आपण आजच्या बुद्धवंदनेला आणि धम्मगाथाला सुरुवात करूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपठिपन्नो भगवतो सावतसंघो संघं नमामि. ओकास वन्दामि भन्ते द्वारतेनं कथं सबमपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतेनं कथं सबमपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतेनं कथं सबमपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाथा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. वनगन्धं गुणुपेतं मेथं कुसुमसन्तति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नैनं पुय्येन मेथेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमेकायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूजयेत् पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमम्. घनसारपदितेन दीप्तेन तं धनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनन्दम्. सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभुवा धातुगभ्ये. लङ्काय जम्बूद्वीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे. सभ्यबुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा. एष मूल्यनिशिन्नो सब्भारिविजयख्खा पत्तु सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम्. इमये ते महाबोधिलोकनाथेन पूजिता. अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. इतिपिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो. पुरुषधम्मसारथि सत्तादेव मनुष्याणां बुद्धो भगवाति. बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. एष बुद्धातीता च एष बुद्धानागता. उचुपन्ना च ये बुद्धा वन्दामि सर्वदा. नत्थि मे शरणं मायं बुद्धो मे शरणं वरम्.
एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशिवरुत्तमं बुद्धयो खलितो दोषबुद्धो खमतु तं मम यङ्किञ्चिरत्नं लोके विजति दापथु रत्नं बुद्धसमानत्ति तस्मा स्वस्ति भवन्तु मे यो सन्निशिन्नो वरबोधिमूले मारंससैनामत्युजत्वा सम्बोधिमागच्छनन्तयानुलोकोत्तमुतं प्रणमामि बुद्धम् स्वाख्यातो भगवता धम्मो संदिष्टिको अकालिको यहि पसिको अपनायको पच्यतं वेदितभो वियुहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मातीताच एच धम्मानागता पचुपन्नाच ये धम्मा वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं संस्थितोत्तमं धम्मे खलितो दोषो धम्मो कमतु तं मम यङ्किञ्चिरत्नं लोके विजति दापथु रत्नं धम्मसमानत्ति तस्मा स्वस्ति भवन्तु मे अष्टाङ्गिको वर्योपथो जनानं मोक्षापवेशा उजुपुवमको धम्माय सन्ति करोपनीथो नियानिको तं प्रणमामि धम्मम् सुपटिपन्नो भगवतो सावत संगो उजुपटिपन्नो भगवतो सावत संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावत संगो सामीचिपटिपन्नो भगवतो सावत संगो यदिदं चत्तारि पुरुषयुगामि अट्ठपुरुषपुग्गला एष भगवतो सावत संगो आहनयो पाहनयो दक्षिणयो अञ्जलिकरणयो अनुत्तरो पुय्यङ्खेतं लोकसारथि संगम जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संघातीता च एच संघा अनागता पचुपन्ना च ये संघा वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणम् आयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवचन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं संघं संस्थितोत्तमं संघेयो खलितो दोषो संघो खमतु तं मम यङ्किञ्चिरत्नं लोके विजति दापथु रत्नं संघसमानत्ति तस्मा स्वस्ति भवन्तु मे संगो विशुद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणे हेनेकी समेधिपथो अनासो तं प्रणमामि संगम् इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या संगं पूजयामि अध्यायमाय पटिपथ्या जातिजरामरणं महापरिमुञ्च स्वामी इमे न पुय्यङ्कमे नमामे बाले समागमो सतं समागमो होतु याव निब्बानपथ्या देवो सन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु च फीतो भवतु लोक च राजा भवतु धम्मिको सकलबीजं विधुर्यानं देवरूपं सुजीव विमलचक्षुगम्भीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरथरज्जं सुसरनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्न तुम्ही साधुवरदान तुम्ही अद्य कुलभूषण मे भीमराजा सकल विद्यापती ज्ञानसत्तसंगती शास्त्रशासनमती बुद्धितेजा पंकजा नरवरा रत्नसुजन उद्धरा भगवंतामचा करा भक्तगाजा चौधार संगरी शास्त्र नदरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोण था जीर्ण स्मूर्ती जाळिता उजळील्या अंगतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वातसज्ञा शरण बुद्धासमे शरण धम्मासमे शरण संघासमे भीमराजा भीमराजा भीमराजा. आजच्या ग्रंथ पठणाला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत शोकाकुल कुटुंब. शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. त्यांना आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडील. राजाच्या
अश्वशाळेत शिरताच कंटक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने किंकाळला. राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, ज्या अर्थी घोडा कंटक किंकाळला आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा. आणि दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया बेहोश होऊन डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या, परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंटक घोडाच त्यांना दिसला. गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली व मूर्छित झाली आणि रडत असताना ती ओरडली, तो आजानुबाहू आहे, ज्याची कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक, बैलांच्या डोळ्यासारखे ज्याचे डोळे, ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक, ज्याची छाती रुंद व आवाज दुभी किंवा मेघगर्जनेसारखा आहे, अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय? असा सर्व गुणसंपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशी झाली आहे काय? ज्यांची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत, ज्यांचे घोटे स्नायूखाली लपलेले, नीलकमलासारखे दिसणारे व मध्यांवर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा तिच्या त्या सुकोमल 2 पायांनी तो त्या खडकाळ प्रवेशात कसा बरे चालू शकेल? ज्याच्या शरीरात उंची वस्त्रे, प्रावण्य, सुगंधरी अत्तरे व चंदनाने सजविलेल्या प्रसादाच्या गच्चीवर पहुडण्याची सवय, तो पुरुषोत्पन्न देह अरण्यात थंडी वारा व ऊन पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळ्या असलेल्या अरण्यात कसा बरे राहू शकेल? ज्याला आपले कुटुंब, चांगुलपणा, सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य यांचा अभिमान वाटतो, जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यास नसतो, तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल? जो स्वच्छ सुवर्ण झोपला असताना वादवृंदांच्या नादधुर्याने रात्री ज्याला जागे केले जाते, तो माझा संन्यासी उघड्या जागेवर अस्ताव्यस्त फाटक्या चिंध्यांवर कसा काय झोपणार? हा असा हृदयद्वारक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकांच्या गळ्यात गळा घालून थरथरत्या वेली जशा आपल्या फुलातून मध गाळतात तशा त्या आपल्या डोळ्यातून अश्रू गाळीत होत्या. नंतर यशोधरेने आपल्या सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन ती खाली पडली. मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे काय सोडून गेले? त्यांनी मला विधवा करून मागे ठेविले. त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारीण करण्यास पाहिजे होते. मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही. माझी एकच इच्छा की माझ्या प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये. विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्याची मी जरी अपात्र असले तरी या विचाऱ्या राहुलने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेळू नये काय? त्या सुज्ञ पुरुष नायकाचे अंतःकरण किती निष्ठुर, त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असलेले तरी किती निर्दय व क्रूर. शत्रूलाही मोहित करीत अशा बोबड्या बोलत्या या बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून जाईल? माझे हृदय खरोखर मोठे कठोर आहे होय, अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे, कारण त्या हृदयाचा नाथ सुखोपभोग घेण्यास समर्थ असताना व एखाद्या पोरख्यासारखा आपले सर्व राजवैभव सोडून देऊन राहण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही. पण मी काय करू? आता मला हे दुःख सहन होत नाही. अशा तऱ्हेने दुःखाने मूर्छित होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती. स्वभावतः जरी ती संशयशील, संयमशील होती तरी तिच्या या दुःखद स्थितीने तिची मर्यादेची बंधने फुटली होती. अशा तऱ्हेने दुःखाने
विविच होऊन मोठमोठ्याने आक्रंदक जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया मोठ्याने ओरडल्या आणि मोठ्याल्या कमळांवर पावसाच्या सरींचा मारा व्हावा असा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालावर वाहू लागल्या. छन्न आणि कंटक परत आलेले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढ निश्चय समजताच दुःखित होऊन राजा शुद्धोधन धरतीवर पडला. दुःखविवळ झालेल्या यशोधरेला सेवकांनी सावरून धरले. तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबत्या डोळ्यांना त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून विवळत तो रडू लागला. त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तेथे देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चना करून आपला मुलगा सुखरूप परत यावा म्हणून देवाची आराधना केली. अशा प्रकारे देवा कधी रे आम्ही त्याला पाहू असे म्हणत शुद्धोधन, गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागली. आजचा भाग इथेच समाप्त होतो. उद्या आपण पाहूया भाग दुसरा, कायमचा संसार त्याग, कपिलवस्तूहून राजगृहाकडे प्रयाण. बुद्धवंदनेला आणि धम्मपठणाला आपण समाप्त करूया. सब्ब पापस् अकरणं कुशलसोपसंपदा सचित्तपर्योदपनम् एतं बुद्धानुशासनं. धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारि सुखं सेति अस्मि लोके परं च. नथावथा धम्मधरो यावता भूभासति योच पंपी सुतवान धम्मकाय न पश्यति. सवे धम्मधरो यो धम्मनप्पमजति. नत्थि मे शरणं मायं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं मायं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं मायं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय